पुण्यातील नदीपात्रात सापडलेल्या मृतदेहाचा अखेर उलगडा झालेला आहे। त्या मृतदेहाचे गूढ उलगडण्यात पुणे पोलिसांना आता यश मिळालं आहे। तो मृतदेह सकीना खान नावाच्या महिलेचा असल्याची माहिती आता समोर आली आहे। बघा मग पुढे काय घडतंय। झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून सक्का भाऊ आणि वहिनीनेच सकीना खानची हत्या केली आणि धारदार शस्त्राने घरातच मृतदेहाचे अनेक तुकडे केले। त्यानंतर पुण्यात त्यावेळी खूप पाऊस पडत होता। त्या दिवशी संगमवाडी येथील नदीपात्रात हा मृतदेह फेकून दिला। त्यानंतर सकीना गावाला गेल्याची खोटी माहिती त्यांच्या शेजाऱ्यांना दिली। मात्र शेजाऱ्यांना संशय आल्यावर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यानंतर या हत्येचा उलगड झाल्याची माहिती आता समोर आली आहे। पोलिसांनी सकीनाचा भाऊ अशफाक खान आणि वहिनी हमीदा यांना अटक केली आहे। पुण्यातील पाटील इस्टेट या भागातील एका खोलीच्या मालकीतून ही हत्या झाल्याची समोर माहिती आता आलेली आहे। ही खोली सकीनाच्या नावावर होती। सकीनाचा भाऊ आणि वहिनी तिला घरातून निघून जाण्यास सांगत होते, मात्र ती जात नसल्याने तिची हत्या करण्यात आल्याची आता पोलिसांना माहिती समोर आली आहे। या प्रकरणात पुणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी दिसून येत आहे। 26 ऑगस्ट रोजी शीर नसलेला मृतदेह पुण्यातील मुठा नदीत वाहत आलं होतं। या प्रकरणाचा तपास अत्यंत काटेकोरपणे करत पुणे पोलिसांनी छडा लावला आहे। नेमकं प्रकरण तरी काय आहे पुढे बघा। 26 ऑगस्ट रोजी पुणे शहरातील चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुळा मोठा नदीमध्ये शीर हातपाय नसलेल्या अवस्थेत महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला। या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती। पोलीस आयुक्त हेमंत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार 26 ऑगस्ट रोजी दुपारी चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुळा मोठा नदीत या पात्रामध्ये एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली होती। हा स्त्रीचा मृतदेह आहे। शीर आणि हातपाय नसलेल्या अवस्थेमध्ये विवस्त्र मृतदेह पाण्यात आढळला होता। त्यामुळे पुणे पोलिसांनी महत्त्वाची कामगिरी करत हा मृतदेह कोणाचा आहे शोधून काढण्याचं काम केलंय। ससून रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याकडून शिवविच्छेदन करण्यात आले होते। अंदाजे 50 ते 60 वयाच्या आसपासचा तो स्त्री जातीचा मृतदेह होता। चंदननगर पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। पुणे पिंपरी चिंचवड शहरातील मिसिंगच्या तक्रारीचा शोध घेतला गेल्याने वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार मृतदेह सापडण्यापूर्वी 2 दिवस अगोदर मृत्यू हा झाला होता। याचा सखोल तपास केल्यानंतर हा मृतदेह कोणाचा आहे, हा खून का झाला याची सखोल माहिती आता समोर आली आहे। बघा ही माहिती नक्की काय आहे, मी हत्या नक्की का झाली याचं कारण तरी काय आहे बघा पुढे। पुण्यातील पाटील इस्टेट भागातील एका खोलीच्या मालकीतून ही हत्या झाल्याची आता समोर आली आहे। ही खोली सकीनाच्या नावावर होती। सकीनाचा भाऊ आणि वहिनी तिला घरातून निघून जाण्यास सांगत होते, मात्र ती जात नसल्याने तिची हत्या करण्यात आली आहे असं आरोपींनी सांगितलं आहे। मित्रांनो, झालेला प्रकार हा एकदम चुकीचा आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा व अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आनंदी जीवन या आपल्या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ओके।